पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणमैदानात राष्ट्रवादीच्या तोफा डेरे दाखल व्हायला सुरुवात झाली. अर्थातच माझ्यासोबत प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादीचे विकासजी पासलकर आहेत. स्वतः अजित पवारांनी येऊन या सगळ्या निवडणुकीचे सूत्र हातात घेतली आहेत. मात्र आपल्यासारखे अनेक नेते देखील आता या प्रचार मध्ये सहभागी होतात. काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याचे उत्तर तुम्हाला मिळत नाही, ज्या प्रश्नांची? हे पहा आपण की मागील 9-10 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड जे माननीय अजितदादांनी डेव्हलप केलं, आशिया खंडामध्ये 1 नंबर डेव्हलप झालेलं पिंपरी चिंचवड शहर आज दादांनी सत्ता गेल्यानंतर त्या पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराचं कुरण या ठिकाणी चरायला मोकळं झालेलं आहे. जी पिंपरी चिंचवड आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी पिंपरी चिंचवड, जिच्या ठेवी प्रचंड होत्या, आज ती पिंपरी चिंचवड कर्जबाजारीच्या परिस्थितीमध्ये आज आलेली आहे. तिच्यामधली जो ठेव आहे ती कमी झालेली आहे आणि आर्थिकदृष्ट्या या महानगरपालिकेला सगळीकडनं लचके तोडून भ्रष्टाचाराचं कुरण निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड निराशा आहे. कुठलंही ठोस काम दाखवायला नाहीये आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विश्वास माननीय अजितदादांच्या नेतृत्वावरती आहे. पुन्हा हीच सगळी मुद्दे घेऊन अजित पवारांनी आरोप केले होते आपल्या पत्रकार परिषदेमध्ये. मात्र भाजपकडनं जेव्हा उत्तर आलं तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की हे केवळ आरोप आहे. नाहीये, भाजपाने माननीय अजितदादांनी जे मुद्दे काढले त्याच्यावरती बोलायला पाहिजे की काय काम केले, काय नाही केले, माननीय अजितदादांनी काय काम केलं आणि त्यानंतर आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली, ज्या स्थानिक नेतृत्वाच्या, त्यांनी काय काम केले, त्याच्यावरती सारासार कुठेही न हे करता बोलता डायरेक्ट दादांवरतीच चुकीच्या पद्धतीने दादांवरती आरोप करण्यात येत आहेत की त्यांनी त्यांचा इतिहास बघावा किंवा त्यांनी गरिबांमध्ये झाकलं पाहिजे, अशा पद्धतीचं वाक्य जर बोलत असतील तर ते नेतृत्व कुचकामी नेतृत्व आहे आणि पक्षाची भूमिका म्हणून मांडत असताना तुम्ही केलेला विकास दाखवा. लोकांना इथले प्रश्न आहेत ते दादांनी सोडवले आणि दादांच्या नंतर तुमच्या नेतृत्वाने जे काही काम केलेलं आहे ते दाखवा. जनतेच्या प्रश्नाला सामोरं जा. केवळ दादांवरती आरोप करण्याने प्रश्न सुटणार नाहीये. 2017 मध्ये ज्या पद्धतीने आपली राष्ट्रवादीची सत्ता गेली होती, त्यासाठी म्हणून एक महत्त्वाचा घोटाळा समोर आला होता, मूर्ती खरेदीचा घोटाळा. त्याचा उल्लेख स्वतः दादांनीही केलेला. अगदी बरोबर आहे. दादांनी त्यावेळेस वस्तुस्थिती डोळ्यासमोर आणली, परंतु जनतेच्या मनामध्ये भावना होती आणि जनतेने त्यावेळेस 2017 मध्ये दादांना नाकारलं. दादांची सत्ता गेली. परंतु आता जनतेला मी आव्हान करतो पिंपरी चिंचवडकरांना की आता तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, तुम्ही जाब विचारा की पिंपरी चिंचवडच्या सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी किती मलिदा खाल्लेला आहे, पिंपरी चिंचवडच्या ठेवी का कमी झालेल्या आहेत, पिंपरी चिंचवडचे स्टँडिंग त्यावेळेसचे चेअरमन त्यांनी भ्रष्टाचार केला, ते रंगे हात पकडले गेले, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. आणि हे जर ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली स्थानिक स्वराज्य संस्थांनी, त्यांनी घरच लुटून खाल्ला असेल तर दादांनी केवळ फक्त छोट्याशा गोष्टीसाठी जो मुद्दा उपस्थित केला होता त्यावरती तुम्ही दादांना सत्तेच्या बाहेर काढलं. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचारावरती तुम्ही ज्या कारभाऱ्यांनी जे काम केलं त्यांना प्रश्न विचारणार आहे का नाही आणि त्यांना या सत्तेमधून बेदखल करणार आहे का नाही, हा खरा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आला. रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीनं आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला ते योग्य होतंय का आणि आता त्यांना काय थेट प्रश्न आहे? नाही, रवींद्र चव्हाणांनी, आपण एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे, आमचा लढा माननीय अजितदादांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेतृत्वाबद्दलचा आहे. आमचं राज्याच्या नेतृत्वाबद्दल आणि केंद्राच्या नेतृत्वाबद्दलची आमची कुठलीही तक्रार नाहीये. परंतु ज्यांच्या हातामध्ये या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांची तुम्ही सत्ता दिली, या पिंपरी चिंचवडची सत्ता ज्यांच्या हातामध्ये दिली त्या सत्तेच्या संदर्भामध्ये त्यांनी कसं हे पिंपरी चिंचवड लुटून काढलेलं आहे, कसा भ्रष्टाचार झालेला आहे, कसे रस्त्याच्या निविदा चुकीच्या काढलेल्या आहेत, हे माननीय अजितदादांनी विचारल्यानंतर रवींद्र चव्हाण साहेबांनी अशा पद्धतीने दादांनाच उलट्या वक्तव्यामध्ये आपण त्यांच्या गिरेबांमध्ये जाग के देखो असं जे वक्तव्य वापरले, रवींद्र चव्हाण साहेब, आम्ही तुमच्याबद्दल बोललो तर योग्य ठरणार नाही, परंतु रस्त्याच्या माध्यमातून किंवा गोवा मुंबई हायवेच्या कामाच्या संदर्भात अनेक लोकांमध्ये PWDच्या माध्यमातून काय काय झालेले त्याच्यावरती मला भाष्य करायचं नाहीये. परंतु तुम्ही राज्याच्या नेतृत्वावरती अशा पद्धतीचे आरोप ज्यावेळेस करता त्यावेळेस आपल्या नेत्यांनी काय केलेले
त्याच्या खोलामध्ये जा, ते शोधा आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आणि सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांमध्ये कशा पद्धतीचा रोष आहे तो पहिला समजून घ्या. प्रवृत्तीच्या लोकांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आपण उमेदवारी दिली, याच्यावरनंही तुमची कोंडी करण्याचा भाजपकडनं प्रयत्न केला जातोय. अर्थात ती वस्तुस्थिती आहे की आपण अनेकांना उमेदवारी दिलेली आहे. हे लक्षात घ्या की आमच्या पक्षामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या उमेदवाऱ्या दिलेल्या नाही आहेत. आमच्या पक्षाचे सहयोगी सचिन खराजी रिपब्लिकन गट आहे, त्याच्यामध्ये त्या गुन्हेगारी कुटुंबाच्या महिलांना संधी दिलेली आहे. आणि आता कुठलेच पक्ष राहिलेले नाही आहेत. भारतीय जनता पार्टीने पुणे शहरामध्ये 2-3 कुटुंबांमध्ये त्यांनी सुद्धा उमेदवारी दिलेल्या आहेत, परंतु ते उमेदवाऱ्या देत असताना ज्या स्थानिक नगरसेविका म्हणून आमच्या पक्षाच्या ज्या महिला प्रतिनिधी होत्या त्यांनी काम चांगलं केलेलं होतं, म्हणून त्या ठिकाणी आम्ही एक महिलांना नॅचरल जस्टिस द्यायचा का नाही. त्याच्या घरामध्ये जर एखाद्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल आणि ती महिला जर स्थानिक नगरसेविका म्हणून तिने वॉटर, गटर आणि मीटर हे प्रश्न जर लोकांचे सोडवले असतील तर त्या महिलेला संधी देणं हे आम्ही त्या ठिकाणी क्रमप्राप्त ठरवतं. सर्वच पक्ष विशेषतः भाजपने सुद्धा या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबांमधील उमेदवारी चर्चेचा ठरत नाही असं तुम्ही म्हणताय. अगदी हे जरी असलं विकासजी, तरी केंद्रात तुम्ही सोबत आहात, राज्यात सोबत आहात, ही सोयीस्कर भूमिका नाही आहे का तुमची? नाही, बिलकुल नाही आहे. आपण हे लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मी तुम्हाला काँग्रेसच्या काळखंडामध्ये सुद्धा सांगेल, आम्ही एकत्र सत्तेमध्ये असताना स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांसाठी असतात आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका स्थानिक लेवलच्या प्रश्नांवरती असतात. आणि त्यामुळे आम्ही राज्यात आणि केंद्रात जरी एकत्र जरी असलो तरी केंद्र आणि राज्याच्या नेतृत्वाबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही. परंतु ही जी स्थानिक जे शहरं आहेत ही स्थानिक ज्या नेतृत्वाच्या हातात दिलेली आहेत आणि ते काम करण्यामध्ये सपशेल फेल झालेले आहेत, हे आम्हाला मतदारांसमोर घेऊन जायचंय. आणि या ठिकाणी काँग्रेस बरोबर असताना एकदा विलासराव देशमुख साहेब ज्या वेळेस इथे प्रचाराला येत होते त्यावेळेस पिंपरी चिंचवडचा झालेला विकास पाहून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटले होते की अजितदादा पवारांनी इतकं चांगलं काम केले, आपण त्यांच्या विरोधात काय बोलणार, इथं काय सांगणार लोकांना. आणि आज त्याच माननीय दादांच्या कामानंतर आज कुठल्याही प्रकारचं ठोस काम आपण पिंपरी चिंचवडकरांना सांगू शकत नाही. हे इथल्या राज्यकर्त्यांचे, इथल्या नेतृत्वाचं अपयश आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण बघतो की राष्ट्रवादीचं आव्हान थेट आहे की विकास कामं केलेली दाखवा आणि मुद्द्यावर बोला. आता या सगळ्या राष्ट्रवादीच्या आरोपावर भाजपकडनं काय उत्तर येते का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.